नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये लिमिट अँड फिट टर्मिनॉलॉजी या संदर्भात माहिती पाहणार आहोत. लिमिट अँड फिट टर्मिनॉलॉजी म्हणजे मिनिंग ऑफ वर्ड युज्ड इन लिमिट सिस्टीम. तर या लिमिट फिट सिस्टीममध्ये काही शब्दप्रयोग उपयोगात आणले जातात. त्या शब्दप्रयोगासंदर्भातली माहिती आपण या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये ही शब्द प्रणाली किंवा शब्दप्रयोग या आकृतीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा समजून घेऊया. या ठिकाणी एक शाफ्ट आणि होल दाखवलेले आहे, त्याचे साईड व्ह्यू दाखवलेले आहे. या ठिकाणी हा एवढा पोर्शन आहे, हा शाफ्ट दाखवलेला आहे आणि हा वरचा पर्यंत भाग हा होल दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण शाफ्टचा हा इथपर्यंत या खालच्या रेषेपासून ते इथपर्यंतचा मिनिमम डायमीटर आहे. त्याच्यानंतर खालच्या रेषेपासून या वरच्या रेषेपर्यंतचा मॅक्झिमम डायमीटर आहे. त्याच्यानंतर या शाफ्ट आणि होलच्या मध्यभागी एक रेषा दिलेली आहे बघा, या ठिकाणी 0 डेव्हिएशन. तर खालून तिथपर्यंतचं अंतर आहे, बेसिक साईज दाखवलेले आहे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी ही मिनिमम डायमीटर, मॅक्झिमम डायमीटर आणि हे दोन या ठिकाणी दोन दाखवलेले आहेत पाया, दोन रेषांच्या दरम्यान हे उभ्या आडव्या रेषा दाखवलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्याला टॉलरन्स असं म्हटलं जातं, टॉलरन्स. त्याच्यानंतर खालच्या मिनिमम डायमीटर पासून वरच्या 0 डेव्हिएशन पर्यंतच्या लोअर डेव्हिएशन म्हटलेले आहे आणि मॅक्झिमम साईज जिथपर्यंत आहे तिथून या 0 लाईन पर्यंतची अप्पर डेव्हिएशन दाखवलेली आहे. तसंच होलच्या बाबतीत त्या ठिकाणी खालच्या रेषेपासून ह्या मिनिमम डायमीटर दाखवलेलं आहे आणि खालच्या रेषेपासून वरपर्यंत मॅक्झिमम डायमीटर दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी या मॅक्झिमम आणि मिनिमम डायमीटर मधला जो भाग आहे तो या ठिकाणी या मॅक्झिमम आणि मिनिमम डायमीटर याला टॉलरन्स म्हटलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी या 0 लाईन आणि मिनिमम डायमीटर जिथपर्यंत आलेले आहे ते अंतर आहे लोअर डेव्हिएशन आणि 0 लाईन आणि मॅक्झिमम डायमीटर आहे त्यामधलं अंतर आहे अप्पर डेव्हिएशन असं दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी ही 0 लाईन आहे, 0 लाईनच्या खाली शाफ्ट दाखवलेला आहे आणि या लाईनच्या वरती होल दाखवलेले आहे. ही सर्व स्थिती क्लिअरन्स फिट संदर्भातली दाखवलेली आहे. साईड व्ह्यूमध्ये हे छोटं सर्कल, वरचं सर्कल दाखवलेलं आहे. म्हणजे आतलं सर्कल हे मिनिमम डायमीटरचं दाखवलेलं आहे, बाहेरचं हे थोडंसं काळपट रंग दाखवलेलं आहे तिथपर्यंत मॅक्झिमम डायमीटर होल दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी या कोरं असं सर्कल दाखवलेलं आहे ते मिनिमम डायमीटर होल दाखवलेलं आहे आणि बाहेरचं सर्कल मॅक्झिमम डायमीटर होल दाखवलेलं आहे. आता या संदर्भात याच्या अनुषंगाने, आकृतीच्या अनुषंगाने आपण ही लिमिट अँड फिट टर्मिनॉलॉजी आपण समजून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतोय साईज. आता या ठिकाणी होल आहे, शाफ्ट आहे, अशा या संदर्भातल्या ह्या टर्मिनॉलॉजी असणार आहे. त्याच्यामध्ये साईज, लांबीचे माप दर्शवण्यासाठी एखाद्या विशिष्ट एककात सांगितलेली संख्या म्हणजे साईज होय. ही साईज संदर्भातली डेफिनेशन आपण पाहिली. लांबीचे माप दर्शवण्यासाठी एखाद्या विशिष्ट एककात सांगितलेली संख्या म्हणजे साईज होय. त्यानंतर बेसिक साईज, त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या वेगवेगळ्या साईज या, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी दिलेली पहा बेसिक साईज, या खालच्या रेषेपासून या 0 डेव्हिएशन किंवा 0 लाईन पर्यंत अंतरातील बेसिक साईज दाखवलेले आहे. बेसिक साईज मोजमापनातील मान्य फरक ज्या मूळ मापाशी म्हणजे साईजशी अनुषंगाने सांगितलेला असेल तिला बेसिक साईज असे म्हणतात. या बेसिक साईजला नॉमिनल साईज असे देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही बेसिक साईज संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ॲक्च्युअल साईज. ॲक्च्युअल साईज म्हणजे वास्तविक मोजमाप, जॉबचे वास्तविक मोजमाप म्हणजे ॲक्च्युअल साईज. उत्पादन झाल्यानंतर तो जॉब ज्या मोजमापात तयार होतो ते मोजमाप म्हणजे ॲक्च्युअल साईज होय. ते मोजमाप 2 लिमिटमध्ये वा साईजमध्ये असते तेव्हा जॉब स्वीकारला जातो.
दोन लिमिटमध्ये म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट या दरम्यान तो जॉब असावा लागतो. अशा प्रकारे ही ॲक्च्युअल साईज संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर लिमिट ऑफ साईज, साईजच्या मर्यादा. लिमिट्स म्हणजे मर्यादा, साईज म्हणजे मापाच्या. तर जास्तीत जास्त चालण्यासारख्या साईजच्या मधल्या मर्यादा या कारागिराने ज्या मर्यादा या कारागिराने पाळणे आवश्यक असते. त्यामध्ये जास्तीत जास्त लिमिट व कमीत कमी लिमिट या मापांच्या दोन्ही कामाला या मापांच्या दोन्ही कमाल आणि किमान मर्यादित मापांना लिमिट ऑफ साईज असे म्हणतात. लिमिट ऑफ साईज म्हणजे साईजच्या मर्यादा. त्यामध्ये जास्तीत जास्त चालण्यासारख्या साईजच्या मर्यादा त्या कारागिराने पाळणे आवश्यक असते. त्यामध्ये जास्तीत जास्त लिमिट व कमीत कमी लिमिट या मापांच्या दोन्ही कमाल आणि किमान मर्यादित मापांना लिमिट ऑफ साईज असे म्हणतात. आता याच्यानंतर लिमिट ऑफ साईज नंतर आपण पाहणार आहोत मॅक्झिमम लिमिट. आता लिमिटचे दोन मर्यादा आपण आता पाहिल्या की मोठ्यात मोठं माप आणि लहानात लहान माप. मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज म्हणजे लिमिट सिस्टीम प्रमाणे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज संदर्भातली माहिती पाहतोय. लिमिट सिस्टीम प्रमाणे जॉब करता दिलेल्या लिमिट पैकी मोठ्यात मोठं लिमिटचं माप म्हणजे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज होय. मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. त्या ठिकाणी मॅक्झिमम आणि मिनिमम आपण हे पाहिलेले आहेत दोघांचे, होल आणि शाफ्टचे. तर हे झालं मॅक्झिमम लिमिट. त्याच्यानंतर मॅक्झिमम लिमिट साईज फॉर होल. आता त्याच्यामध्ये होल आणि शाफ्ट असतात. तर आता आपण मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज फॉर होल संदर्भात माहिती पाहू. त्याच्यामध्ये होलवर दिलेल्या मोठ्यात मोठ्या लिमिटचं माप होय. अशा प्रकारे हे मॅक्झिमम लिमिट साईज फॉर होल. त्याच्यानंतर मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज फॉर शाफ्ट. मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज फॉर शाफ्ट. मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट या ठिकाणी मिनिमम लिमिट साईज फॉर शाफ्ट संदर्भातली माहिती पाहू. त्याच्यामध्ये शाफ्टवर दिलेल्या मोठ्यात मोठ्या लिमिटचं माप होय. शाफ्टवर दिलेल्या मोठ्यात मोठ्या लिमिटचं माप म्हणजे मिनिमम लिमिट साईज फॉर शाफ्ट होय. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मिनिमम लिमिट साईज, मिनिमम लिमिट ऑफ साईज. अगोदर आपण पाहिलं होतं मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. तर मिनिमम लिमिट ऑफ साईज त्याच्यामध्ये लिमिट सिस्टीम प्रमाणे जॉब करता दिलेल्या लिमिट पैकी लहानात लहान लिमिटचं माप म्हणजे मिनिमम लिमिट ऑफ साईज होय. मिनिमम लिमिट ऑफ साईज या संदर्भात आपण डेफिनेशन पाहतोय. लिमिट सिस्टीम मध्ये जॉब करता दिलेल्या लिमिट पैकी लहानात लहान लिमिटचं माप म्हणजे मिनिमम लिमिट ऑफ साईज होय. आता याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकारच्या साईज येतील मिनिमम लिमिटमध्ये. मिनिमम लिमिट ऑफ साईज फॉर होल. त्याच्यामध्ये पाहू मिनिमम लिमिट ऑफ साईज फॉर होल करता होलवर दिलेल्या लहानात लहान लिमिटचं माप म्हणजेच मिनिमम लिमिट ऑफ साईज फॉर होल होय. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे मिनिमम लिमिट साईज फॉर शाफ्ट. मिनिमम लिमिट साईज फॉर शाफ्ट. शाफ्टवर दिलेल्या लहानात लहान लिमिटचं माप होय. तर अशा प्रकारे या मॅक्झिमम आणि मिनिमम लिमिट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण पाहिले आकृतीमध्ये होल आणि शाफ्ट दिलेले असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे जॉबमध्ये होल आणि शाफ्टची डायमेन्शन आपल्याला बनवावे लागतात. त्याच्यामध्ये होल संदर्भात लिमिट फिटच्या BIS सिस्टीम प्रमाणे कोणत्याही भागाच्या आतील भागाचं माप जे वर्तुळाकार नसले तरी त्याला होल म्हणून दर्शवले जाते. होल लिमिट फिटच्या BIS प्रमाणे कोणत्याही भागाच्या आतील भागाचे माप की जे वर्तुळाकार नसले तरी त्याला होल म्हणून संबोधले जाते. आता एखादा स्लॉट असेल
तर ती स्लॉटची रुंदी ते देखील होल म्हणून त्या ठिकाणी गणित म्हणजे याच्यामध्ये गणलं जातं होलमध्ये. म्हणजे सर्कुलाकारच आकाराचा होल असायला पाहिजे ना, असं त्याला काही लिमिट नाही. एखाद्या स्लॉटची रुंदी जरी दाखवली ते देखील होलचं माप म्हणून दर्शवलं जातं. त्याच्यानंतर शाफ्ट संदर्भात माहिती पाहणार आहोत. शाफ्ट जे वर्तुळाकार नसले तरी म्हणजे ह्या म्हणजे शाफ्टमध्ये पाहू परत. लिमिट फिटच्या BIS सिस्टीमप्रमाणे सिस्टीमप्रमाणे कोणत्याही भागाच्या बाहेरील भागाचे माप की जे वर्तुळाकार नसले तरी त्याला शाफ्ट म्हणून दर्शवले जाते. आता ते फ्लॅट जॉबची लांबी असेल, रुंदी असेल, ते डायमेन्शन आपण शाफ्ट म्हणून आपण समजू शकतो. गोलच डायमीटर असायला पाहिजे, राऊंड डायमीटरच असायला पाहिजे असं म्हणून असं काही शाफ्टला बंधन नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे डेव्हिएशन. जॉबचे मर्यादेचं माप आणि बेसिक साईजमध्ये जो बीजगणितीय फरक असतो त्यास डेव्हिएशन असे म्हणतात. या ठिकाणी ते दाखवलेले आहे पाहिजे लोअर डिव्हिजन आणि अप्पर डिव्हिजन. या ठिकाणी लोअर डिव्हिजन होलचे, या ठिकाणी शाफ्टचे अप्पर डिव्हिजन. हा परत एकदा जॉबचे मर्यादेचं माप आणि बेसिक साईज. या ठिकाणी ही बेसिक साईज आहे आणि त्या बेसिक साईजची हे महत्तम आणि लघुत्तम. जॉबचे ह्या मर्यादेचं माप आणि बेसिक साईजमध्ये जो बीजगणितीय फरक असतो त्यास डेव्हिएशन असे म्हणतात. डेव्हिएशन हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा 0 असू शकतात. तर अशा प्रकारे या डेव्हिएशन संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर अप्पर आणि लोअर डेव्हिएशन याच्यामध्ये प्रकार पडतात. आता याच्या ठिकाणी लोअर डेव्हिएशन होलचे दाखवलेले आहेत आणि शाफ्टचे पण दाखवलेले आहेत. लोअर आणि अप्पर, इथं होलचे अप्पर आणि लोअर आहे, इथं शाफ्टचे अप्पर लोअर आहे. तर आता आपण आपला पुढचा मुद्दा पाहणार आहोत अप्पर डेव्हिएशन. जॉबची मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज. जॉबची मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज आणि संबंधित मूळमाप यामधील बीजगणितीय फरक म्हणजे अप्पर डेव्हिएशन होय. अप्पर डेव्हिएशनमुळे मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज आपल्याला मिळत असते. मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज म्हणजे अप्पर डेव्हिएशन होय. त्याच्यानंतर लोअर डेव्हिएशन. आकृतीमध्ये मग मी दाखवलं तुम्हाला लोअर डेव्हिएशन. तर लोअर डेव्हिएशन म्हणजे जॉबची मिनिमम लिमिट ऑफ साईज आणि संबंधित मूळमाप यामधील बीजगणितीय फरक म्हणजे लोअर डेव्हिएशन होय. आता ह्या लोअर डेव्हिएशनमुळे आपल्याला मिनिमम लिमिट ऑफ साईज ही मिळत असते. तर अशा प्रकारे ही अप्पर आणि लोअर डेव्हिएशन चे दोन प्रकार डेव्हिएशनचे पाहिले. त्याच्यानंतर ॲक्च्युअल डेव्हिएशन. जॉबची ॲक्च्युअल साईज आणि संबंधित बेसिक साईज यामधील बीजगणितीय फरक म्हणजे ॲक्च्युअल डेव्हिएशन होय. तर अशा प्रकारे ही माहिती पाहिली. त्यानंतर टॉलरन्स. अशी आपण आकृतीमध्ये टॉलरन्स पण दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी टॉलरन्स संदर्भात मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज आणि मिनिमम लिमिट ऑफ साईज. या ठिकाणी ही मिनिमम लिमिट ऑफ साईज दाखवली इथपर्यंत मानायची आणि ही मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज दाखवली. या दोघांमधला फरक टॉलरन्स आहे. इथं हे झालं होलच्या बाबतीत. इथं शाफ्टचं दाखवलेले मिनिमम लिमिट इथपर्यंत दाखवलेले आणि मॅक्झिमम लिमिट इथपर्यंत दाखवले. म्हणजे हे जो वरचा डार्क भाग आहे हा काय आहे टॉलरन्स आहे. यात हा शाफ्टचा आहे आणि वरचा हा डार्क भाग आडव्या उभ्या पल्ल्या मारलेला आहे. हा टॉलरन्स होलचा आहे, हा शाफ्टचा आहे. तर त्या टॉलरन्स संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी टॉलरन्स मॅक्झिमम लिमिट ऑफ साईज आणि मिनिमम लिमिट ऑफ साईज यामधील फरकात टॉलरन्स असे म्हणतात. टॉलरन्स हा नेहमी पॉझिटिव्ह असतो आणि तो कोणत्याही चिन्हाविना अंकाने दर्शवितात. तर अशा प्रकारे ही टॉलरन्स संदर्भातली माहिती. त्यानंतर झिरो लाईन. तर आपण आकृतीमध्ये एक मध्ये झिरो लाईन दाखवलेली आहे. त्या झिरो लाईन संदर्भातली माहिती. तर लिमिट व फिट दर्शवलेल्या सांकेतिक चित्रामध्ये लिमिट आणि फिट दर्शवलेल्या
सांकेतिक चित्रामध्ये या ठिकाणी लिमिट फिट दर्शवलेले हे सांकेतिक चित्र आहे. त्या चित्रामध्ये सरळ लाईनशी डेव्हिएशनचा संदर्भ दिला जातो. लिमिट आणि फिट दर्शवलेल्या सांकेतिक चित्रामध्ये सरळ लाईनशी डेव्हिएशनचा संदर्भ दिला जातो. डेव्हिएशनचे संदर्भ दर्शवल्यास उपयोगात येणारी बेसिक साईजची संबंधित रेषा म्हणजे झिरो लाईन होईल. या ठिकाणी ही बेसिक साईजची ही मधली रेषा ही लाईन ही झिरो लाईन. डेव्हिएशनचे संदर्भ दर्शवल्यास उपयोगात येणारी बेसिक लाईनची संबंधित रेषा म्हणजे झिरो लाईन होईल. झिरो लाईन ही बेसिक साईजची वरील पातळीत दर्शक रेषा होय. यावर असलेल्या डेव्हिएशन या शून्य असतात, म्हणून या लाईनला झिरो लाईन असे म्हणतात. तर या झिरो लाईनच्या खाली दर्शवलेल्या डेव्हिएशन या बेसिक साईज मधून ऋण होतील. या झिरो लाईनच्या खालच्या डेव्हिएशन दर्शवलेल्या ऋण होतील आणि डेव्हिएशनच्या पुढे म्हणजे ऋण चिन्ह त्यासाठी द्यावे लागेल. तर झिरो लाईनच्या वर दर्शवलेल्या डेव्हिएशन या बेसिक साईजमध्ये मिळवाव्या लागतील, म्हणून अशा डेव्हिएशनच्या पुढे प्लस चिन्ह द्यावे लागेल. तर अशा प्रकारे ही झिरो लाईन संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, फंडामेंटल डेव्हिएशन. फंडामेंटल डेव्हिएशन. तर BIS सिस्टीममध्ये 25 फंडामेंटल डेव्हिएशन ते इंग्रजी मुळाक्षराने दर्शवले जातात. कॅपिटल इंग्रजी मुळाक्षरे होलसाठी व स्मॉल लिपीतील इंग्रजी अक्षरे शार्प करता फंडामेंटल डेव्हिएशनसाठी वापरले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने होल करता कॅपिटल ABCD _Z पर्यंत. तर त्याच्यामध्ये A पासून Z पर्यंत ही लेटर आहे, परंतु त्यामधील ILOQW वगळून आणि त्याच्याऐवजी JS, ZA आणि ZB आणि ZC ही 5 लेटर त्यासाठी वापरले जातात. ILOQW वगळून त्याऐवजी किंवा त्याकरिता JS, ZA, ZP आणि ZC ही इंग्रजी अक्षरचा सेटचा समावेश या होल करता होतो आणि शार्प करता वरील प्रमाणेच म्हणजे A to Z आणि हे ILOQW वगळून आणि त्यामध्ये JS, ZA, ZB, ZC ही स्मॉल लिपीतील अक्षरे मुळाक्षरे शार्प करता वापरतात. तर अशा प्रकारे आजच्या या लेसनमध्ये आपण माहिती पाहत असताना या लिमिट फिट संदर्भातले लिमिट आणि फिट संदर्भातली टर्मिनॉलॉजी, त्याच्या डेफिनेशन आकृतीच्या माध्यमातून आपण पाहिल्या. होल आणि शार्प, त्याच्यामध्ये साईज, बेसिक साईज, ॲक्च्युअल साईज, मॅक्सिमम लिमिट्स ऑफ साईज, मिनिमम लिमिट ऑफ साईज, त्याच्यामध्ये शार्प आणि होल करता, होल आणि शार्प, डेव्हिएशनचे प्रकार, अप्पर लोअर, टॉलरन्स, झिरो लाईन, फंडामेंटल डेव्हिएशन इत्यादी संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, हा फिट अँड टाइप्स ऑफ फिट टर्मिनॉलॉजी संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.